नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती माऊली न्यूज नेटवर्क, आवाज सत्याचा, आवाज जनतेचा. मी मुख्य संपादक अशोक गलांडे. आज आपण एका गंभीर प्रकरणावर चर्चा करणार आहोत. राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये कफ सिरपमुळे अनेक बालकांचा जीव धोक्यात आलेला आहे. काही जणांना 20 पेक्षाही अधिक बालकं दगावलेली आहेत. त्या कफ सिरपची तपासणी केल्यानंतर राज्य सरकारनं असेल किंवा केंद्र सरकारनं त्या कंपन्यांवर बंदी घातली, परंतु या कफ सिरपचा पुरवठा वारंवार होताना दिसून येत आहे. आजच बीड जिल्ह्यामध्ये या दोन्ही कप सिरपच्या ज्या बंदी घातलेल्या त्या कप सिरपच्या 500हून अधिक बाटल्याचा पुरवठा केल्याचं समजलं आहे. त्याच विषयावर आपण गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या MBBS डॉक्टर जे आहेत शिरसाळ परिसरातले प्रसिद्ध डॉक्टर श्यामजी पवार साहेब, त्यांच्याशी आपण चर्चा करण्यात. साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर आरोग्याची काळजी घेताना सर्वच लोक गंभीर असतात, परंतु अशा कंपन्यांकडून जो औषध पुरवठा होतो तो अतिशय खराब आहे आणि त्यामुळे अनेक बालकांचा जीव गेलेला आहे. तुम्ही पालकांनी यासाठी काय आवाहन करणार आणि काळजी घेण्यासाठी काय सांगा? तर ह्या ज्या काही कंपन्या होत्या ज्यामध्ये विशेषतः खोकला आणि सर्दीसाठी जी औषधं वापरली जातात अशी औषधं या कंपन्यामार्फत बनवली जात होती. याच्यामध्ये एक कंपनी तमिळनाडू राज्यात रजिस्टर असणारी श्रीसन फार्मा नावाची कंपनी आहे. जी कंपनी कोल्ड रिफ नावाचं एक औषध बनवत होती, ज्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि आजूबाजूचा जो छिंदवाडा जिल्ह्याचा परिसर आहे त्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला काही बाळांमध्ये असं दिसून आलं की औषध जे कफ सिरप दिल्यानंतर बाळांना काही प्राथमिक लक्षणं जाणवत आहेत, ज्यामध्ये बाळाला हळूहळू बाळ बेशुद्ध होतंय आणि त्यानंतर मग रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्या असं निदर्शनास आलं की एक कोल्ड ड्रिफ नावाचं जे कफ सिरप होतं, ज्याच्यामध्ये कफ सिरपमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी असतात. एक तर त्याचा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे जे एपीआय जो असतो तो एपीआय त्या औषधामध्ये डेक्स्ट्रोमिथॉर्फॅन नावाचा एक घटक या औषधामध्ये होता. आणि त्याच्याबरोबर त्या औषधासोबत दुसरी गोष्ट एक अशी असते की ते औषध डिझॉल्व्ह करण्यासाठी काही सॉल्व्हंट वापरले जातात. तर या कफ सिरपमध्ये सॉल्व्हंट डायइथिलीन ग्लायकॉल नावाचं एक सॉल्व्हंट जेनरिक कंपन्यांमध्ये जो की वापरला जातो असा एक डायइथिलीन ग्लायकॉलचा जो सॉल्व्हंट होता तो या औषधाबरोबर मिक्स केला गेला होता. पण डायइथिलॉन ग्लायकॉलचं प्रमाण हे जेवढी त्याची काही आवश्यकता पाहिजे सॉल्व्हंट म्हणून त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात हा वापरला गेला. नॉर्मली असं निदर्शनास आल्यानंतर लॅबमध्ये की 48.6% डायइथिलॉन ग्लायकॉल त्या औषधात सॉल्व्हंट म्हणून वापरलं गेलं. तर त्यामुळे या बालकांना त्या डायइथिलॉन ग्लायकॉलची पॉइझनिंग होऊन त्यांच्या किडनीवरती सुरुवातीला त्या औषधाचा त्या सॉल्व्हंटचा गंभीर इफेक्ट होऊन त्यांना अॅक्यूट ट्युब्युलर नेक्रोसिस किंवा ज्यांना रिनल शटडाऊन नंतर निदर्शनास आला. आणि त्यामुळे अशा जवळजवळ मध्य प्रदेशच्या त्या एरियामध्ये, राजस्थानच्या त्या भागामध्ये 21 बालकांचा मृत्यूची नोंद आतापर्यंत झालेली आहे. आणि अजून पण जे काही औषध सर्क्युलेट झालेलं आहे त्याच्यामुळे हा मृत्यू बालकांचा होत आहे. साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर अशा कंपन्यांवर शासनाने बंदी घातली, परंतु कुठेतरी अजूनही तो पुरवठा सुरू आहे. परंतु काही आता पालक जे असतात ते मुलांच्या सर्दी खोकला झाल्याच्या नंतर डॉक्टरांना न विचारतात खाजगीमधून कफ सिरपचा असतील किंवा इतर औषधं घेऊन जातात. त्यांना तुम्ही काय आवाहन कराल की एकंदरीत कशी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठल्या कंपनीची किंवा कुठलं औषध घ्यायला पाहिजे? आता प्रामुख्याने तर बघायला गेलं तर दोन प्रकारची औषधं आपल्याकडे असतात. एक स्टँडर्ड कंपनीची औषधं असतात आणि दुसरं औषध जे की सरकार म्हणत आहे जेनरिक औषधे. तर जेनरिक औषधे आणि स्टँडर्ड औषधे. स्टँडर्ड औषधांना खर्च जेनरिक औषधांच्या तुलनेमध्ये जरा जास्त लागतो, पण त्याचं कारण असं असतं की जे औषध दोन्हीमध्ये घटक एकच असतात जे औषधं, पण जे डिझॉल्व्ह करण्यासाठी लागणारे सॉल्व्हंट वेगळे वेगळे असतात. तर स्टँडर्ड कंपन्या ह्या चांगल्या क्वालिटीच्या औषधं तयार करण्यात त्यांचा सगळा डाटा हे करून त्यांना पूर्ण त्याच्यावरती नियंत्रण FDIचं सगळ्या ह्या गाईडलाईन्स फॉलो करून या स्टँडर्ड कंपन्या बाजारात हे जात असतात. प्रत्येकच खोकल्याचं औषध हे काही म्हणजे बाळांना देऊ नये असं नाहीये, सगळेच औषधं चांगले नाहीयेत असं नाहीये. ते फक्त 1-2 कंपन्याशी निगडीत आले. तर पालकांना एकच माझी हे विनंती आहे की बाजारामध्ये जे सगळे औषध आहेत एकतर स्वतःच्या मनाने कोणतंच औषध घेऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा वैद्यकाच्या सल्ल्याने औषधं घ्यावीत. पण जर तुम्ही असं औषध घ्याल असाल तर स्टँडर्ड कंपनीची शहानिशा करून की हे औषध कुठं बनतं, या औषधात कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्यावीत, मनाने औषधं घेण्याचं टाळावे. डॉक्टर साहेब, एकंदरीत पाहायला जर गेलं तर हे कफ सिरपच्या डोस दिल्याच्या नंतर त्याचं प्रमाण किती असतं किंवा त्याच्यानंतर ते दुष्परिणाम मुलावरच होतात का त्यांच्यापेक्षा मोठ्या लोकांवर सुद्धा होऊ शकतो? तर प्रत्येक औषधांचा डोस हा वेगळा वेगळा डोस असतो.
आपण वजनानुसार औषधांचे डोस देत असतो. तर ज्या वजनाचा बाळ ज्या वजनाचा आहे त्या वयानुसार डोस देतो. तर सुरुवातीला एक राजस्थानला अशी घटना झाली की औषध दिल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा जो तुमचा सुरुवातीचा डॉक्टर असतो त्याच्याकडे लोक गेले की आमच्या बाळाला हे औषध पाजल्यानंतर असं झालं, तर त्या डॉक्टरांनी स्वतः ते औषध पिऊन बघितलं. तर त्यांनाही त्या औषधाने चक्कर येणं, परत ते गाडीमध्ये गेले आणि तिथं बेशुद्ध अवस्थेत आढळले. तर या औषधात जो डायइथिलीन आहे, डायइथिलीन त्या इथिलीन ग्लायकॉल त्याच्यामुळे जी पॉइझनिंग आढळली आहे, तर त्यामुळे हा सगळा घडलेला आहे. याचे नुकसान जसं नवीन बालकात होऊ शकतं किंवा मुलांमध्ये होऊ शकतं, तसंच मोठ्या माणसामध्ये सुद्धा हे आढळून आलेलं आहे की या औषधामुळे नुकसान होत आहे. त्याच्या लक्षणाची सुरुवात कशी असते आणि त्याचं नंतर रूपांतर कसं होतं की ज्यामुळे मुलांना अक्षरशः त्यांचा जीव गमावा लागला, एकंदरीत सुरुवात कशी आणि त्याचे परिणाम कसे होत चालतात? तर सुरुवातीला त्या मुलांच्या घरच्यांना असं जाणवलं की हे औषध पाजल्यानंतर मूल कुठंतरी बेशुद्ध होतंय, मुलांना लघवी होत नाहीये. मग अशा वेळेस ते जवळच्या रुग्णालयात गेले, तिथून त्यांना शिफ्ट करून टर्शरी सेंटरमध्ये नेण्यात आलं. तर टर्शरी सेंटरमध्ये नेण्यात आल्यानंतर असं लक्षात आलं की सुरुवातीला ट्रीट करताना सगळ्यांना अॅक्यूट एन्केफेलायटिस म्हणून ट्रीट करत होते की मेंदू ज्वर झालेला असावं, मेंदूचं इन्फेक्शन झालेलं असावं. पण नंतर लक्षात आलं की सगळ्यांना ॲनुरिया होत आहे, म्हणजे लघवी त्या बालकांमध्ये होत नाहीये. तर अशा वेळेस कळलं की लघवी न झाल्यामुळे हे काहीतरी रिनल टॉक्सिक, यांच्या टॉक्झिन मेडिएटेड इंजुरी होऊन यांच्या किडनीमध्ये रिनल शटडाऊन होत आहे. तर अॅक्यूट ट्युब्युलर नेक्रोसिस म्हणजे साध्या लक्षणांपासून झालेली सुरुवात ते किडनी बंद होऊन मृत्यू होण्यापर्यंत या औषधांची घातकता तेवढी आहे. तर यामुळे नंतर जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस त्याच्या विरुद्ध अँटीडोट हे देऊन त्या पेशंटचा आता आपण हे करत आहोत. आणि याच्या संदर्भात म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर हे सगळे चौकशी करून माझी एकच आहे की म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरनी यांनी आता सगळ्या जेवढ्या काही डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत बॉटल्स, त्या सगळ्यांची चौकशी करून त्या तिथेच थांबवण्यात यावा तो प्रसार जो झालेला आहे त्या औषधांचा, आणि त्या कंपनी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी. 21 मुलांचा मृत्यू झालेला आहे, तरी पण त्या औषधांचा पुरवठा सुरूच आहे. आज बीड जिल्ह्यामध्ये 500 बाटल्याचा पुरवठा झाल्याचं आढळून आले. पुण्यावरून त्या बाटल्या बीड जिल्ह्यात आल्यात. बीड असेल, गेवराई असेल, दारू, आणि त्यात परळी सुद्धा समावेश आहे. परळीमध्ये 77 बाटल्यांचा पुरवठा झाल्याचं समजून येत आहे. एकंदरीत आता ह्या गोष्टीमुळे आरोग्य प्रशासनावर सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. तुम्ही त्यांना काय सूचना करता? आरोग्य प्रशासनाने गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत की ह्या ज्या कंपन्या आहेत त्याचं सर्क्युलर प्रशासनाने काढलेला आहे. पण आता जो ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, जो स्टॉक डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, तो स्टॉक होल्ड करण्याच्या आरोग्य प्रशासनाकडनं वेळोवेळी म्हणजे गाईडलाईन्स हे होत आहेत. आणि आता जे ऑलरेडी प्रोव्हाइड झालेलं आहे डिस्ट्रीब्युटरला ते स्टॉप करण्याच्या गाईडलाईन्स आणि जे ड्रग इन्स्पेक्टर हे असतात त्यांनी गाईडलाईन्स हे केलेले आहेत. तर नक्कीच ते म्हणजे ह्या ज्या औषधांच्या बॉटल्स आहेत त्या स्टॉप करून त्या वितरित होऊन देणार नाहीत, अशी आरोग्य प्रशासनाकडनं सगळ्यांना आपल्याला आशा आहे. धन्यवाद साहेब. एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातच नव्हे तर देशाभरामध्ये ज्या गोष्टीमुळे आता कुठेतरी खळबळ मचली होती किंवा नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती की कुठल्या तरी कप सिरपमुळे 2 कप सिरप कंपन्या ज्या आहेत त्या कप सिरपमुळे एकंदरीत 20 ते 21 मुलांचा मृत्यू झालेला होता. आणि त्यानंतर कुठेतरी प्रशासनाला जाग आली, त्या कंपनीवर बंदी घातली. परंतु त्या कंपन्यांचा जो औषध पुरवठा आहे तो झालेला आहे आणि त्या अद्यापर्यंत एजन्सीपर्यंत पोहोचत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्ह्यामध्ये त्या 500 बाटल्या आलेल्या आहेत. तर त्या 500 बाटल्या बीड, गेवराई, धारूर आणि परळी तालुक्यात सुद्धा आल्याचं समजतं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी आरोग्य प्रशासन कमी पडते का, असा देखील प्रश्न या ठिकाणी माध्यमाच्या उपस्थित होत आहे. एकंदरीत आता पालकांनी काळजी घेण्यासाठी डॉक्टर साहेबांनी आवाहन केलेले की स्वतःहून औषधे खरेदी करण्यापेक्षा वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करावे, मुलांसाठी योग्य ते औषध घेऊन जावे आणि त्यानंतर कुठेतरी मुलांचं आरोग्य व्यवस्थित होईल, त्यांनी असं आवाहन केलेले. एकंदरीत पाहिलं की या घटनेमध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क.